नमस्कार, मी महेश सिपलकर. स्वागत करतो तुमचं आपल्या महेश डिजिटल यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी एन-टी-पी-सीची जी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, त्या शॉर्ट नोटिफिकेशनबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला आपले ॲप्लिकेशन फॉर्मची स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट, कोणकोणत्या पोस्टवर किती किती वॅकन्सीज आहेत आणि ते फॉर्म फिल करण्यासाठी जी ऑनलाईन फी आहे त्या बाबतीत आणि एज लिमिट बाबतीत आपण जी माहिती आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ज्याने तो व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी एन-टी-पी-सी रिक्रुटमेंट 2024 एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस विषयी काय करणार आहेत माहिती पाहणार आहेत. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. चला तर आपण आज एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस साठी सुरुवात करू. सर्वप्रथम रेल्वे अंतर्गत 10वी बेसवर, 12वी बेसवर आणि ग्रॅज्युएशन बेसवर कोणकोणत्या वॅकन्सीज निघतात त्याची माहिती आपण पाहूयात. आता 10वीच्या बेसवर जे ते ग्रुप डी च्या वॅकन्सी असतात. हे ग्रुप डी च्या वॅकन्सी म्हणजे ह्या टेक्निकल वॅकन्सी असतात. त्यात मग आय-टी-आय होल्डर्स, डिप्लोमा होल्डर्स यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर 12वी बेसवर जे आहेत एन-टी-पी-सी, ए-एल-पी आणि टेक्निशियन अशा 3 पोस्टवर वॅकन्सी निघत असतात. तर एन-टी-पी-सी ही 12वी बेसवर पण निघते आणि ग्रॅज्युएशन बेसवर पण निघते. आता हे नॉन टेक्निकल पोस्ट असतात. त्याच्यानंतर ई-एल-पी हे असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन हे 12वीच्या बेसवर आणि ग्रॅज्युएशन बेसवर फक्त एन-टी-पी-सीच्या म्हणजे क्लरिकलच्या वगैरे जे वॅकन्सी असतात नॉन टेक्निकलच्या त्या निघत असतात. त्यानंतर आता ही जी एन-टी-पी-सी आहे, आता सध्या आपली एन-टी-पी-सी ची ॲड आलेली आहे 12वी बेस आणि ग्रॅज्युएशन बेसवर. त्या एन-टी-पी-सी रेल्वे पोस्ट एन-टी-पी-सी मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात ते आपण पाहू. तर ती पहिली पोस्ट आहे कमर्शियल अप्रेंटिस. त्याच्यानंतर कमर्शियल तिकीट क्लर्क, त्याच्यानंतर गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, ज्युनियर क्लर्क टायपिस्ट, अकाउंट क्लर्क, टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर आणि ट्रेन क्लर्क हे सर्व पोस्ट एन-टी-पी-सीच्या अंतर्गत भरल्या जातात. रेल्वे आर-आर-बी एन-टी-पी-सी अंतर्गत. त्याच्यानंतर ते आर-आर-बी एन-टी-पी-सी साठी एक्झाम पॅटर्न काय आहे तो आपण पाहू. आता एक्झाम पॅटर्न पाहण्याआधी जी आर-आर-बी एन-टी-पी-सी ची जी एक्झाम असते ती 3 फेज मध्ये होती. त्यात टियर फर्स्ट, टियर सेकंड आणि टियर थर्ड अशा 3 स्टेप असतात. आता पहिली जी टियर 1 आणि टियर 2 असते त्यात ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते आणि टियर 3 मध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि टायपिंग टेस्ट असते. तर आता बऱ्याचशा ज्या पोस्ट असतात एन-टी-पी-सी मधल्या ते क्लरिकलच्या पोस्ट असतात. त्या क्लरिकलच्या पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग स्किल देणं गरजेचं असतं. जरी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना टायपिंगचं सर्टिफिकेट मागितलेलं नसेल, तरी पण तुम्हाला तर काही ज्या पोस्ट असतात क्लरिकलच्या त्याच्यासाठी टायपिंगची स्किल टेस्ट देणं गरजेचं असतं. म्हणजे तुमच्याकडे टायपिंग स्किल असणं गरजेचं असतं. आता इथं टियर फर्स्टची जी एक्झाम आहे, टियर फर्स्ट एक्झाम मध्ये जो पॅटर्न असतो तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो. जी एक्झाम होती ती ऑब्जेक्टिव्ह टाइप होती. त्यात जे 3 सब्जेक्ट वर काय करतात एक्झाम घेतात. त्यात पहिला सब्जेक्ट असतो मॅथेमॅटिक्स, दुसरा रिझनिंग, तिसरा जनरल नॉलेज. मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज म्हणजे आपलं सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान. आता जे पहिलं एक्झाम पॅटर्न आहे मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स मध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन 30 मार्क असतात. रिझनिंग मध्ये पण 30 क्वेश्चन 30 मार्क आणि जनरल नॉलेज मध्ये 40 क्वेश्चन आणि 40 मार्क असे 100 क्वेश्चन आणि 100 मार्कचा तुमचा पेपर असतो. त्याला 90 मिनिटं काय असतो टायमिंग असतो. त्याच्यानंतर टियर 2 एक्झाम. आता टियर 2 मध्ये टियर 2 एक्झाम ही तुम्हाला टियर फर्स्ट क्वालिफाय केल्याशिवाय टियर 2 एक्झाम देता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही टियर फर्स्ट एक्झाम क्वालिफाय होणार त्याच वेळेस त्याच नंतर तुम्हाला टियर 2 ची एक्झाम देता येत असते. आता टियर 2 ची जी एक्झाम एक्झाम असते ती पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची असते. टियर 2 ची एक्झाम पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचीच असते. फक्त टियर 2 मध्ये जी क्वेश्चनची संख्या असते ती जास्त असते पण टायमिंग तोच असतो. जे सब्जेक्ट असते ते टियर फर्स्टला जे सब्जेक्ट आहेत तेच सब्जेक्ट टियर 2 ला पण सेम सिलेबस असतो. मॅथेमॅटिक्स, रिझनिंग आणि जनरल नॉलेज असे 3 सब्जेक्ट असतात. मॅथेमॅटिक्स जो आहे गणित जो आहे तो 35 मार्क 35 क्वेश्चन,
रिझनिंग जो आहे 35 मार्क 35 क्वेश्चन, जनरल नॉलेज जो आहे 50 मार्क 50 क्वेश्चन. आता जे टियर फर्स्ट मध्ये मॅथमॅटिक्स हा 30 प्रश्न 30 मार्कला होता. आता टियर टू मध्ये मॅथमॅटिक्स हा 35 क्वेश्चन 35 मार्क, तसंच रिझनिंग जो आहे 30 क्वेश्चन 30 मार्क होता. आता इथं टियर टू मध्ये 35 क्वेश्चन 35 मार्क. आणि जे जनरल नॉलेज होतं टियर फर्स्ट मध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क साठी होतं. आता जे टियर टू मध्ये जे जनरल नॉलेज आहे 50 क्वेश्चन आणि 50 मार्क, असे टोटल 120 क्वेश्चन आणि 120 मार्क साठी टियर टू मध्ये असतं. तर टियर टू मध्ये 120 क्वेश्चन 120 मार्क जरी असले तरी त्याचा टायमिंग जो आहे तो 90 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर इथं त्यांनी एक नोट्स दिलेली आहे बघ खाली, 1/3 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे तुम्हाला टियर टू मध्ये काय आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग इथं दिलेली आहे. म्हणजे तुमची आता इथं टियर टू मध्ये काय होते निगेटिव्ह मार्क होते, म्हणजे विचार करून काय करणं तुम्हाला प्रश्न सोडवणे गरजेचे असते. हे झाले टियर वन आणि टियर टू याच्यात ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती तुमची. त्याच्यानंतर इथं टियर थ्रीचा ऑप्शन, टियर थ्रीची जी फेज आहे त्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर ऑल. म्हणजे तुमच्या जेवढ्या एनटीपीसी मार्फत जेवढ्या जाहिराती जेवढ्या पोस्टच्या व्हॅकन्सीज आहेत त्या सर्व व्हॅकन्सीज जेवढ्या तेवढ्या सर्व पोस्टच्या काय आहेत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि टायपिंग फॉर सिलेक्टेड पोस्ट, टायपिंग फॉर सिलेक्टेड पोस्ट म्हणजे जेवढे तुमचे क्लरिकलच्या वगैरे पोस्ट असतात ज्या पोस्टसाठी तुमचं टायपिंग स्किल बघणं गरजेचं असतं तेवढ्याच पोस्टचं तुमची काय होती टायपिंग स्किल घेतली जाते. सर्व पोस्टसाठी टायपिंग स्किल घेतली जात नाही. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मात्र तुमचं सर्व पोस्टचं होतं. आता इथं आत्ताच मी जे एक्झाम पॅटर्न सांगितला तो इथं दिलेला आहे. टियर फर्स्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, टियर टू मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि टियर थ्री मध्ये डीबी आणि टायपिंग टेस्ट असे ह्या एनटीपीसीचा आरआरबी एनटीपीसीचा एक्झाम पॅटर्न आहे. आता जो एक्झाम पॅटर्न आहे तो आपण आतापर्यंत आपण एक्झाम पॅटर्न पाहिला. आता याच्यानंतर आपण आरआरबी एनटीपीसी एक्झामचा जो सिलेबस आहे टियर फर्स्ट टियर सेकंड आणि टियर थर्डचा तो आपण आता पाहणार आहोत. तर टियर फर्स्ट आणि सेकंडला सिलेबस आहे, पण थर्डला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि टायपिंग स्किल असतं. त्याच्यामुळे त्याचा सिलेबस काही नाहीये. पण तो टायपिंग स्किल जे असतं ते टायपिंग स्किलची जी माहिती आहे ती मी तुम्हाला नंतर त्या व्हिडिओमध्ये देईल. आता सध्या आपण फक्त काय करूया टियर फर्स्ट आणि टियर टू चं काय करणार आहेत आता सिलेबस डिस्कस करणार आहे. तर टियर फर्स्ट मध्ये जो गणित मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला संख्या प्रणाली, दशांश, अपूर्णांक, एलसीएम, एचसीएफ, गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी, वेळ आणि काम, वेळ आणि अंतर, त्याच्यानंतर साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर नफा आणि तोटा, प्राथमिक बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, एवढ्या सर्व टॉपिकचा तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये गणितामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या टॉपिकचा तुमचा चांगला अभ्यास झाला तर तुम्ही आरआरबी एनटीपीसी चे गणित विषयामध्ये चांगली स्कोरिंग करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे सामान्य जागरूकता म्हणजे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारतातील स्मारके आणि ठिकाणे, खेळ, भारतातील कला आणि संस्कृती, भारतीय साहित्य, भारतीय राजकारण आणि शासन संविधान, राजकीय व्यवस्था, सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान, भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम, UN आणि इतर महत्त्वाच्या जागतिक संघटना, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, भारताच्या अंतराळ आणि अणुकार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, संगणक आणि संगणक अनुप्रयोगांची मूलभूत माहिती, लघुरूपे, भारतीय अर्थव्यवस्था, प्रमुख सरकारी कार्यक्रम, भारत आणि जागतिक प्रसिद्ध व्यक्ती, भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, या सर्व टॉपिकचा अभ्यास तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये करायचा आहे. टॉपिक भरपूर आहेत, टाइम कमी आहे, त्याच्यामुळे आत्ताच लवकरच अभ्यासाला लागा आणि स्कोर करा. त्याच्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र म्हणजेच रिझनिंग. तर रिझनिंग मध्ये कोणकोणत्या विषयाचा कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आरआरबी एनटीपीसी साठी. तर संख्या आणि वर्णमाला मालिका पूर्ण करणे,
गणित गणितीय ऑपरेशन्स, नातेसंबंध, उपमा, विश्लेषणात्मक तर्क, सिलॉजिझम, डेटा पर्याप्त, विधान निष्कर्ष, विधान कृतींचा अभ्यासक्रम, निर्णय घेणे, कोडिंग आणि डिकोडिंग, जम्बलिंग, वेन आकृती, कोडे आणि आलेखांची व्याख्या. ही हा जो टॉपिक आहेत हे सर्व बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत. हे बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला हे सगळे अभ्यासावं लागणार आहेत. आता याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या शिक्षकांचे क्लासेस पण लावू शकता किंवा सेल्फ स्टडी पण करू शकता. पण मी प्राधान्य देईन की तुम्ही एखादी बॅच लावा. त्याच्यानंतर पुढचा जो सिलेबस आहे तो टियर 2 चा आहे. आता टियर 1 आणि टियर 2 मध्ये सिलेबस सेम आहे. फक्त ती क्वेश्चनची संख्या जी आहे ती कमी जास्त आहे. त्याच्यानंतर तरी पण आपण एकदा सिलेबसवर नजर मारूया टियर 2 च्या. सामान्य जागरूकता, सामान्य जागरूकतामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारतातील स्मारके आणि ठिकाणे, खेळ, भारताची कला आणि संस्कृती, भारतीय साहित्य, भारतीय राजकारण आणि शासन संबंध, शासन संविधान आणि राजकीय व्यवस्था. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान, भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम. त्याच्यानंतर UN आणि इतर महत्त्वाच्या जागतिक संघटना, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, भारताचा अंतराळ आणि अणु कार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास, मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, संगणक आणि संगणक अनुप्रयोगाची मूलभूत माहिती, लघुरूपे, भारतीय अर्थव्यवस्था, प्रमुख सरकारी कार्यक्रमे, भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती, भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था. जवळजवळ तोच सर्व सर्व सिलेबस सेम आहे GS चा. तर आता आपण खाली गणिताचा जो सिलेबस आहे मॅथमॅटिक्सचा तो पाहू. संख्या प्रणाली, दशांश, अपूर्णांक, LCM, HCF, गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी, वेळ आणि काम, वेळ आणि अंतर, साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज, नफा आणि तोटा, प्राथमिक बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती. गणिताचे पण सेम टॉपिक आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तामध्ये संख्या आणि वर्णमाला, मालिका पूर्ण करणे, गणितीय ऑपरेशन, नातेसंबंध, उपमा, विश्लेषणात्मक तर्क, सिलोलिझम, डेटा पर्याप्ता, विधान निष्कर्ष, विधान आकृतीचा अभ्यासक्रम, निर्णय घेणे, कोडिंग आणि डिकोडिंग, जम्बलिंग, वेब वेन आकृत्या, कोडे आणि आलेखांची व्याख्या. सिलेबस टियर 1 आणि टियर 2 साठी सेम आहे. फक्त टियर 2 मध्ये टियर 1 पेक्षा जरा हार्डनेस लेवल जास्त राहणार आणि तुमची जी प्रश्नांची संख्या आहे, प्रश्नांची संख्या आणि मार्कांची संख्या ही जास्त आहे आणि टाइम सेम आहे. टियर 2 आणि टियर 1 चा टायमिंग सेम आहे. फक्त टियर 2 मध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, जी प्रश्न सोडवायची जी गती आहे ती वाढवावी लागणार आहे. कारण की तुम्हाला टियर 1 मध्ये 100 क्वेश्चन हे 90 मिनिटात सोडायचे आहेत आणि टियर 2 मध्ये 120 क्वेश्चन 90 मिनिटात सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण आता RRB NTPC चा जो टियर 1 आणि टियर 2 चा जो सिलेबस आहे तो आता डिस्कस केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो एक्झाम टियर RRB NTPC चे जे शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती त्या शॉर्ट नोटिफिकेशन वर आपण काय केलेले मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली. जर शॉर्ट नोटिफिकेशन चा व्हिडिओ पाहिलेला नसेल तो शॉर्ट नोटिफिकेशनचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यात मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती दिलेली. ती फॉर्मची तारीख कधी सुरू, फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहेत, ऍप्लिकेशन फॉर्म कधी संपणार आहेत, कोणकोणत्या पोस्टला किती किती व्हॅकन्सीज उपलब्ध आहेत, ते फॉर्म भरण्यासाठी फीज किती आहे, वयोमर्यादा काय आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली. तो व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये मी RRB NTPC रिक्रुटमेंट 2024 एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस विषयी माहिती पाहिलेली आहे. आता नवीन जो व्हिडिओ मी तयार करणार आहे त्या नवीन व्हिडिओमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा
त्याच्यावर मी काय करणार आहे, एक व्हिडिओ तयार करणार आहे. तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या जी YouTube चॅनल आहे, महेश डिजिटल YouTube चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवावं लागणार आहे. बेल नोटिफिकेशन ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवर टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जोमात. धन्यवाद.